न्यूज मराठीमध्ये सर्वांचं स्वागत. आज आम्ही आलो आहोत सांगोला तालुक्यातील गिरडी या गावामध्ये. गिरडी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण यासाठी निवडणूक लागलेली आहे. आपल्यासोबत महायुतीचे उमेदवार भोसले साहेब आणि बोरुंगले साहेब आहेत. त्यांच्याशी चर्चा करूयात. भोसले साहेब नमस्कार. नमस्कार. या ही जी निवडणूक आहे ही कुठल्या पद्धतीने निवडणूक लढविणार आहात? ही जी निवडणूक आम्ही गिरडी गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि तालुक्याचा विकास करण्यासाठी ही माझी उमेदवारी दिलेली आहे. नाही, आता तुम्ही निवडून आल्यानंतर तुमचं ध्येय धोरण काय असणार आहे? कुठली विकास कामं तुम्ही करणार आहात? आम्ही सर्वसामान्यासाठी विकास कामे करणार आहेत. उमेदवारी पाण्याचा प्रश्न किंवा रस्त्याचा अनेक प्रश्न आहेत. त्यासाठी मी उमेदवारी अर्ज माझा दाखल केलेला आहे किंवा लढत आहे. आता भाजप सरकार आहे केंद्रात आणि राज्यात युतीचं सरकार आहे, त्या संदर्भात काय सांगू शकाल? आपलं वरपर्यंत सरकार आहे. भाजप शिवसेना ही युती सरकारचं आहे. त्यामुळे सर्वांगीण विकासासाठी ही आम्ही लढत आहोत. आता या गटामध्ये तुमच्यासमोर दोन उमेदवार आहेत. म्हणजे एक विकास आघाडी आहे, सांगोला तालुका विकास आघाडी आहे, आणि दुसरी आहे राष्ट्रवादी काँग्रेस. तर तुमची लढाई कशी असणार आहे? तुमचे यंत्रणा कुठल्या पद्धतीने सध्या चालू आहे? आम्ही कोणाला शत्रू मानलेलं नाही. आमच्या पद्धतीनं आम्ही लढणार आहोत आणि जिंकणार आहोत 100%. म्हणजे तुमचं न जिंकणं? हां, 100%. धन्यवाद. या निवडणुकीमध्ये पक्षश्रेष्ठींचं तुम्हाला सहकार्य कुठल्या पद्धतीने लाभत आहे? पक्षश्रेष्ठीनं सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून आणि सामान्य कुटुंबातील उमेदवारी दिली. पक्षाचा हीच ध्येयधोरणं आहेत की सामान्य माणसं पुढं आली पाहिजे. घराणेशाहीला थारा नाही. ही एकदा पुन्हा सिद्ध केलं पक्षश्रेष्ठीनं. आमच्या फटक्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला. त्या म्हणजे त्याने इतकं आम्हाला मोलाचं सहकार्य केलं की एक सामान्य आमच्यावर कुठलाही राजकीय वारसा नसताना जी विश्वास दावला पार्टीनं, त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो मी प्रथम. आणि एक सामान्य माणसं, नवनाथ भोसले, आरती श्रीकांत बोरुंगले, एक सामान्य माणसांना उमेदवारी देऊन पक्षानं घराणेशाही पक्षात चालत नाही हे पुन्हा सिद्ध केलं. चेतन सिंग केदार, पक्षश्रेष्ठी जिल्हा अध्यक्ष चेतन सिंग केदार, बाळासाहेब एरंडे, रुपनर साहेबांच्या नेतृत्वाखाली हा गट आहे. रुपनर साहेब एकदम साहेबांचं चांगला व्यक्ती आहे, माणूस. आम्हाला त्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. भाऊसाहेब रुपनर साहेब त्यांनी आम्हाला एक चांगलं मार्गदर्शन केलं. सामान्य माणसांना विश्वास दावला. बाळासाहेब एरंडे, चेतन सिंग केदार जिल्हा अध्यक्ष यांनी आमच्यावर विश्वास ठेवला. एक चांगल्या पद्धतीचं विश्वास ठेवून आम्हाला शेवटपर्यंत आम्हाला एबी फॉर्म देईपर्यंत आम्हाला त्यांनी लक्ष ठेवलं. आणि शहाजी बापूचं विशेष म्हणजे आम्हाला खूप योगदान लाभलं या उमेदवारी संदर्भात. आम्हाला पूर्ण भाजपला गट सोडला बापून. त्यांचं पण मी ऋणी आहे. आम्ही सर्व गिरडी ही जिल्हा परिषद गटातील सर्व कार्यकर्ते ऋणी आहेत शहाजी बापूंचे. पण आम्हाला उमेदवारी गट भाजपला सोडला. या सर्व जे पक्षश्रेष्ठी आहेत, भाजपचे असतील, शिवसेनेचे असतील, RPIचे असतील, या सर्व नेते मंडळींच्या जीवावर तुम्ही ही निवडणुकीला सामोरं जात आहे. जिंकणार पण आणि आत्मविश्वास पण आहे. जनता पार्टी महायुती आणि ह्या माध्यमातून निवडणुकीला आम्ही सामोरं जात आहे. ज्या योजना वंचितापर्यंत, गोरगरीब जनतेपर्यंत ह्या महायुती सरकारनं पोचवल्या त्या पहिली कधीच पोचलेल्या नव्हत्या. लाडकी बहीण योजना असो, नमो सन्मान योजना असो, PM सन्मान योजना असो, विजेचा प्रश्न, इथनं 25 वर्ष शेतकऱ्याला वीज मोफत मिळेल अशी देवेंद्र फडणवीसने व्यवस्था केल्या सोलरच्या माध्यमातून. अशा भरपूर योजना. दवाखान्याचा प्रश्न, 5 लाखापर्यंत गरिबांना दवाखाना मोफत मिळत आहे. सबका साथ सबका विकास, सबका साथ सबका विकास. एकही तुम्ही मतदान कुणाला दिलं पार्टीनं बघितलं नाही कधी. सबका साथ सबका विकास प्रत्येकापर्यंत योजना पोचलेल्या आहेत. आणि आता जी राहिलेल्या योजना आहेत ह्या योजना आम्ही जे वंचित लोक आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष येते.
त्यांच्याकडे पाठपुरावा कोणीच केला नाही, त्यांना कोणीच बघितलं नाही, मत तेवढं घेतलं पण त्यांच्याकडे कोणी बघितलंच नाही. अशा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे. हे आमचं ध्येय धोरण असेल. या निवडणुकीत आम्ही निवडणुकीत ह्याच्यासाठी उतरलो आहे. म्हणजे आम्ही निवडणुकी काय पदार्पण करण्यासाठी, आपण फक्त स्टेजवर जाऊन भाषणबाजी करण्यासाठी, ह्याच्यासाठी निवडणुकीला आम्ही उतरलेलो नाही. आम्हाला ज्या योजना आहेत ती वंचितापर्यंत पोहोचवायच्या आहेत. या निवडणुकीमार्फत हे आमचे नवनाथ रामदास भोसले, आरती श्रीकांत बुरुंगले, हे निवडणुकीचे ह्यांचं चिन्ह आहे कमळ. ह्या चिन्हासमोरले बटन दाबून आम्हाला या उमेदवारांना निवडून द्यावं आणि आम्ही ज्या योजना राहिलेल्या पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही तत्पर राहू. एवढं सांगू. तुम्हाला असं म्हणायचं आहे की शासनाच्या ज्या योजना आहेत, लाडकी बहीण योजना असेल, नंतर प्रधानमंत्री आवास योजना असेल, किंवा प्रधानमंत्री ग्राम अभियान असेल, किंवा ज्या ह्याच्या विमा योजना असतील शासनाच्या, त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे त्या. यासाठी आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहोत. त्यामुळं आम्हाला जनतेनं साथ द्यावी एवढीच आमची अपेक्षा आहे. आम्हाला सर्वांचा प्रतिसाद पण चांगला आहे आणि आमचे गटात आम्ही आधी कामही चालू केलेली आहेत आणि बऱ्यापैकी कामं चालू आहेत. आणि आमचे दोन्ही उमेदवार सुशिक्षित, आरती श्रीकांत बुरुंगले या ग्रॅज्युएटेड आहेत, नवनाथ रामदास भोसले चांगले कपड्याच्या माध्यमातून उद्योगात त्यांची चांगली भरारी आहे, ओळख चांगली आहे. त्यामुळे आम्हाला ह्याचा निश्चित फायदा होईल. प्रामाणिक काम करत आहेत. म्हणजे हे प्रामाणिक कपड्याच्या माध्यमातून ह्यांचा उद्योग चांगला आहे, चांगली कपडे जनतेपर्यंत पोहोचवतात आणि असे प्रामाणिक, राजकीय कुठलाही वारसा नाही आणि समानता, भेदभाव नाही, जातीवाद नाही, असे उमेदवार आहेत. त्यामुळं आम्ही यांना उभं केले. आम्ही आमच्या माहितीतून घराणेशाहीला पूर्ण डावलून आमचे 2 उमेदवार नवीन हे रणांगणात उतरले आहेत आणि आम्हाला निश्चित यामध्ये विजय प्राप्त होईल, यात काही शंका नाही. मग ज्यांनी झिरोतून विश्व निर्माण केलं, ज्यांनी आपल्या उद्योगधंद्यातून या व्यवसायाकडे राजकारण न करता सर्वसामान्यांची सेवा केली, असा उमेदवार तुम्ही या ठिकाणी निवडलेला आहात. समानता ठेवीन, म्हणजे भेदभाव नसेल. आम्ही समानतेची वागणूक आम्ही जनतेला देऊ आणि प्रत्येकांना राहिलेल्या योजना जे त्रुटी असतील ती पूर्णत्वास नेऊन आम्ही त्यांना पाठपुरावा करून त्या योजना मिळवून देऊ. ह्यासाठी आम्ही निवडणुकीला सामोरं जातो आहे. आम्ही पदार्पण करण्यासाठी किंवा नेतेगिरी करण्यासाठी या निवडणुकीला सामोरं जात नाही. पुढारपण न करण्यासाठी व नेतेगिरी न करण्यासाठी तुम्ही ही निवडणूक लढवत आहात. धन्यवाद आणि चांगलं काम करत आहात. तरी तुम्ही या मतदारांना, ज्या तुमच्या भागाचे मतदार आहेत, त्या मतदारांना काय आव्हान करू शकता? ह्या मतदारांना एवढंच आव्हान करतो की ज्या पार्टीनं, महायुती सरकारनं 2022 पासून जी जनसेवा केली आहे गोरगरीब जनतेची, ते हे लक्षात ठेवून विचार करून कोणत्याही आमिषाला बळी न पडता, दिशाभूलीला न बळी पडता, कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून या उमेदवारांना निवडून द्या. घेरडी जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण यांच्या सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी रस्ते असेल, पाणी असेल किंवा पाणंद रस्ते असतील. आता आपण बघताय घेरडीमध्ये 177 कोटींचा हा रस्ता जो आपल्या सरकारने मंजूर केला आहे तो बापूंच्या काळात मंजूर झाला आहे. हे आपण सर्व विकास कामे बघता. हे आमचं माहिती सरकार जिल्हा परिषद गटामध्ये सर्वानुमते हे आमचे 2 उमेदवार आहेत, नवनाथ भोसले पंचायत समितीतून आणि जिल्हा परिषद गटातून सौ आरती श्रीकांत बुरुंगले, ह्या दोन्ही उमेदवार हे आमचे मन लावून सर्वानुमते काम करतील. आता ज्या सरकारच्या योजना आहेत, या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतात का? आमच्या मते आता आम्हाला जर तुम्ही निवडून दिलं तर ह्या सर्व योजना सर्व आम्ही एकमताने जनतेपर्यंत पोहोचण्याचं आम्ही सर्व काम करू. आहे ते सर्वसाधारण कार्यकर्त्याची निवडणूक आहे. ह्यात काय बाबा की कोणाची घरांशाही नाही, ह्यात कोणाची काय नाही. सर्वसाधारण गरीब जनतेची निवडणूक आहे आणि गरीब जनताची ज्या मागं सगळी जनता आहे आणि आपल्या ह्या माहितीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लागलेली आहे. आम्ही चांगल्या पद्धतीने लढवू, आम्ही चांगल्या पद्धतीने विजय होऊ आणि जे निवडून दिलेलं आहे त्यांची पूर्णपणे आम्ही ताकदीने काम करू. आता तुम्ही जे प्रचार करत असताना प्रचार करताय, लोकांच्या प्रतिसाद कसा आहे? प्रतिसाद सगळ्यात आम्हाला चांगला आहे. त्यांनी का म्हणतात, तुम्ही
मोरवा आम्ही तुम्हाला प्रतिसाद देतो. आपण सगळेजण मिळून कामं करूया. आत्तापर्यंत ज्या लोकांनी जी काय केलं ते ह्यानं कामं आणलेली त्यानं अडवायची, त्यानं आणलेली ह्यानं अडवायची, हे आत्तापर्यंत असंच झालं आहे. त्याच्यासाठी तुम्ही पुढं व्हा, आम्ही तुमच्या पाठीमागे आहे असं म्हणून सगळ्यांचा प्रतिसाद आहे आम्हाला. मुळं आम्हाला विरोधच कोणाला करायचा. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की राजकारणामध्ये विरोध न करता सर्वसामान्यांची कामं केली पाहिजे. सामान्यांच्या विकासासाठी आम्हाला निवडणूक लढवायची आहे. आमचं कोणीही वैर नाही. ते त्यांच्या पक्षाचे त्यांच्या ह्याने प्रचार करतील. जो कोणी कुठला पक्ष आहे ते त्यांच्या विचारानं त्यांचा प्रचार करतील. आम्हाला कोणाचा विरोध करायचा नाही. आम्हाला फक्त सर्वसामान्य जनतेचा गिरडी जिल्हा परिषद गटामध्ये पंचायत समितीमध्ये कोणती जनतेची कामं असतील ती कामं करण्यासाठी आम्ही मैदानात उतरलेलो आहोत. आम्हाला कोणाचा विरोध करायचा नाही. कोण आमचा शत्रू नाही. राजकारणात कोण कोणाचाही शत्रू नाही. उद्या राजकारण संपल्यानंतर तेही आमचे मित्रच आहे. काय सांगू शकाल या निवडणुकीसंदर्भात? हे निवडणूक मुळात प्रस्थापितांचे नसून सर्वसामान्यांचे. सर्वसामान्य प्रत्येक एका कार्यकर्त्याने ही मनावर घेतलेली निवडणूक आहे. आणि आतापर्यंत कसं झालं, गावगाड्यात जातीपातीचं राजकारण झालं आहे. आता जातीपातीचा विचार न करता हे निवडणूक विकासाच्या दिशेनं वाटचाल करते. जसं काय महायुती सरकारचं असेल, नमो सन्मान योजना असेल, त्यानंतर लाडकी बहीण योजना आहे, आता प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, म्हणजे 10 लाखापर्यंत तुम्हाला दवाखान्याचं मोफत होणार आहे तुमचं. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले ह्या योजनेतनं ज्यांच्याकडे आयुष्यमान भारत कार्ड आहे, आता ही योजना तरी पण बऱ्याच लोकांपासून वंचित आहे, कारण याची जनजागृती नाही. आमच्या उमेदवारांना निवडून दिल्यानंतर आम्ही त्या योजनेसंदर्भात पण जनजागृती अजून करू. ती योजना सर्वांपर्यंत कसं पोचेल हे बघू. त्यानंतर पहिलं डीपीची समस्या होती. लाईट बिल नसलं भरलं काही एकामुळं डीपी जळला तर भरून मिळत नव्हता. पण आज लाईट बिल मोफत केल्यामुळे शेतकऱ्यांना ते पण लाईटीचं पण म्हणजे समस्या जी होती त्याचं निवारण झालेलं आहे. त्यामुळे पण लोकांची चांगली साथ आहे. आणि काय झालेलं आहे, दबाव तंत्र जास्त असल्यामुळं सर्वसामान्य जनता आहे त्रस्त आहे. नाही कसं आहे, त्यांनी पण मनावर घेतलं आहे की आपण बदल घडवायचा. आणि प्रतिसाद पण चांगला आहे. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये महायुतीचं दोन्ही उमेदवार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं 100% विजयी होणार आहेत. सामान्य जनतेने आता बदल घडवायचा लक्षात आलेला आहे. आणि सत्तेमध्ये आपला वाटा असावा, आपला हक्काचा वाढपी असावा. आणि त्याच्या माध्यमातून समस्या सोडवण्यासाठी ही जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे. लाडक्या बहिणीच्या माध्यमातून ही योजना, लाडकी बहीण योजना ही सक्सेस झालेला आहे. आणि त्यांचाच माता माऊल्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही जिंकणार आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की आतापर्यंत ज्या शासनाच्या योजना आहेत ते रुपया खालीपर्यंत 19 पैसे वगैरे पोचले. मग आतापर्यंत 19 पैसे पोचत आता पक्ष ह्या ज्या भाजपाने जे केलं युती सरकारने जे योजना आहे ते 99 पैसे पोचतात का 1 रुपया पोचतात? बरोबर 1 रुपया पोचतं. पूर्ण अकाउंटवर येतात. अकाउंटवर 1 रुपया येत आहे. त्याच्यामध्ये माणसांना थोडीशी अडचण होते. पण आता सर्व लोक हुशार झालेले आहेत. अतिवृष्टीचा निधी सर्व लोकांना भेटलेला आहे. पूर्वी असं होत नव्हतं. एखाद्याचं घरकुल जरी आलं तरी ह्याचं काढून त्याला देत होती, त्याचं काढून ह्याला देत होती. लोक डांबरसुद्धा राखत नव्हती. आता प्रत्येकाचा RTI कायदा आलेला आहे. सर्व लोकांना खुले अधिकार दिलेला आहे. आणि लोकशाही बळकट करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालणारी ही भारतीय जनता पार्टी आहे. जिल्हा परिषद गट आणि गणामध्ये हे जी निवडणूक चालू आहे, महायुतीचे उमेदवार भोसले आणि बोरंगले आहेत. तुम्ही शहाजीबापूंचे कट्टर कार्यकर्ता आहात. पूर्वीपासून आम्ही बघत आलो आहोत की शहाजीबापूंसाठी तुम्ही नाही ते केले. बापून या 5 वर्षामध्ये जे विकास कामे केली त्या विकास कामासंदर्भात काय सांगू शकाल? काय विकास कामासाठी पाण्याचं पूर्ण आम्हाला मदत केली. आणि आम्हाला पूर्ण पाण्याचा पवारसाहेबांनी त्यांनी गाव नकाशात घेतलं. आणि नकाशात गाव नसताना पूर्ण 2 महिन्यात कामं चालू होती. आणि त्याच्यामुळे आम्हाला गावाला काही अडचण नाही. म्हणजे 1995ला ज्यावेळी महायुतीचं सरकार होतं त्या काळामध्ये आपल्या महेशाच्या 6व्या टप्प्याचं काम झालं. त्यावेळी शहाजीबापू पाटील आमदार होते. काँग्रेसचे जरी आमदार असले तर वर सरकार भाजप सेनेच होतं. आणि राहिलेलं जे काम होतं ते आता या 5 वर्षामध्ये केलं. या 5 वर्षामध्ये चालू आहे. आणि कामं बी झाली. जवळजवळ सडका 2-3 केल्या, सभामंडप त्या 2-4 केलं. आणि अजून बी 2-3 सरकीच काम चालू आहे. आता तुमचा पक्ष महायुतीमध्ये आहे तर तुमची यंत्रणा शिवसेनेची काय पद्धतीने असणार आहे ग्रामीण भागामध्ये? ते मिळून लढत आहे.
कशी यंत्रणा तुम्ही आता सध्या राबवताय तुमच्या भागामध्ये? नराळाचं डिक्सळ असो, पारे असो, हंगेरगे असो, माहिती नाही कसं घर प्रचार चालू आहे का? घरोघर तर मग सांगायचं भाजपच का चांगलं म्हणजे माझ्यावरच सांगतोय मी तळागाळातलं पहिल्या दुष्काळामध्ये कर्जबाजारी झालेला माणूस आहे, ऑलरेडी कर्जबाजारी आहे. माझ्या जवळजवळ 21 एकर जमीन होती, पाणी कधी आयुष्यात आलं नाही, तिथं आलं म्हणत होती. पण आज माझी 21 एकरमध्ये 11 एकर जमीन विकली गेली, गाव सोडलं. आज मी या भाजपच्या आणि महायुतीच्या ह्याच्यामध्ये आज 2 एकर घेऊ शकतो, एवढा पैसा या पाण्यामुळं माझं पिकाचं उत्पादन आलेलं आहे. हां, ही भाजप पक्षाच्या आशीर्वादानं आणि लाडक्या बहिणीच्या कृपा आशीर्वादानं आज माझा जो कोंबड्याचा जो मंडळीनं केलेला आहे ते लाडक्या बहिणीच्या पैशावरच केलेलं आहे. हां, उगाच खोटं बोलत तर मी काय भाजपची हवा करत नाही. मला त्यांच्याकडनं जे मिळाले त्याच पैशाचा उपयोग केला आहे. कारण की आता मी कर्जबाजारी नाहीच आहे मी, हाय म्हणत नाहीच आहे. पण त्यांच्या पैशावरती मी एक उद्योगधंदा वाढवला आहे. आणि असं जर भाजप पक्षाने अजून काय जरी दिलं तर माझी गावची जनता अजून सुधरू शकते. म्हणून भाजप जनता आणि भाजप पक्ष आणि महायुती पक्ष खरोखरच चांगला आहे. त्या संदर्भात तुम्ही काय सांगता? ही जी निवडणूक आहे केंद्र सरकारमध्ये मोदी सरकार आणि महाराष्ट्र शासनामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे. 3 पक्षाचं मिळून सरकार जरी त्यांचं असलं तरी लोकांपर्यंत जनसमुदाय त्यांच्या पाठीमागे असल्यामुळे लोकांची वंचित राहिलेली कामं आहेत. आता शाजीबापूने इकडं मंगळवार हद्द ते इकडं जत हद्द हे 177 कोटीचा रस्ता दिला, आता चावला आहे आमची गिरेडी गावातून असा. ही मोठी जी योजना शाजीबापून राबवली गेली आणि लोकांच्या पाण्यात रस्ते असतील किंवा कोणाची अडचण असेल, DP असेल, कोणाचे काय असेल तर ते आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद.